4 महिन्यांसाठीचं हंगामी बजेट सादर करताना अर्थमंत्र्यांनी पाडला घोषणांचा पाऊस। राज्य पोलीस दलात 61,494 पदं निर्माण करणार, तर सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी 2,378 कोटींचा घसघशीत निधी। पण या ठिकाणी मात्र निवडणुकीचं भाषण हे अजित पवारांनी केलं, पण जनता खुळी नाहीये। 761 कोटी। अजित पवारांनी मांडलेलं हंगामी बजेट म्हणजे निवडणुकीचं भाषण, विरोधकांनी केली टीका। तिसऱ्या आघाडीची आज महत्त्वपूर्ण बैठक। सीपीएम आणि जेडीयूसह 11 पक्षांचे नेते उपस्थित, तर बिहारमध्ये तोडफोडीच्या राजकारणाला वेग। मरणासन्न रुग्णांच्या इच्छा मरणाचा प्रश्न सुप्रीम कोर्टानं पाठवला घटनापीठाकडे। अरुणा शानबाग प्रकरणात दया मरणाच्या निकालावरही उपस्थित केलं प्रश्नचिन्ह। राष्ट्रवादी काँग्रेसचे विधान परिषदेतले सांगलीचे आमदार संजय काका पाटील करणार भाजपमध्ये प्रवेश, लोकसभा निवडणूक लढवण्याची शक्यता। बलात्कार प्रकरणी राष्ट्रवादीचे आमदार डॉ. दिलीप वाघ यांना कोर्टाचा दणका। पोलिसांचा अहवाल कोर्टानं नाकारला, कारवाई पूर्ण करण्याचे दिले आदेश। आणि आजपासून बांगलादेशमध्ये रंगतीये एशिया कपची धूम। पराभवाची मालिका मागे टाकत टीम इंडिया पुन्हा एकदा विजयासाठी सज्ज।